विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धेश्वर नवलाखे. BA भाग 2 सत्र 3 या वर्गाला मराठी वाङ्मय या विषयाची नेमली 2 पुस्तकं आहेत. त्यापैकी संत तुकारामांची निवडक अभंग ह्या पुस्तकातील अभंग समजून घेण्याआधी किंवा त्या अभंगांचं विश्लेषण करण्याआधी, त्या अभंगांचा एक प्रकारे आस्वाद तुमच्यासमोर मांडण्याआधी संत तुकारामाविषयी 1-2 व्हिडिओमध्ये आपण थोडी माहिती, त्यांच्यासंबंधी तांत्रिक माहिती आपल्याला पाहणे आवश्यक आहे. संत तुकाराम हे मराठी एकूणच साहित्य संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे संत आहे. दीर्घकाळ त्यांचा प्रभाव मराठी साहित्यावर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी कवितेवर, एकूणच मराठी माणसाच्या आणि ग्रामीण भागातील अशिक्षित आणि विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकापर्यंत या सर्व स्तरातील मानवी जीवनावर, अभ्यासकांवर, सामान्य माणसावर तुकारामाच्या अभंगांचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या एकूणच भाषेचा, शैलीचा प्रभाव हा प्रचंड आहे. त्यामुळे तुकाराम महाराज हे आपल्या मराठी परंपरेमधील, मराठी भाषेच्या परंपरेमधील, मराठी संतांच्या परंपरेमधील फार महत्त्वाचे संत आहे. त्यांच्याविषयी सविस्तर तांत्रिक माहिती पाहणं आवश्यक आहे. येत्या 3 व्हिडिओमध्ये आपण संत तुकारामाविषयी ती माहिती बघू. संत तुकारामांचा विचार करताना काही महत्त्वाचे मुद्दे आणि काही संदर्भ आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्यापैकी संत कवयित्री बहिणाबाईंचा एक अभंग आहे. बहिणाबाईंचा कालखंड हा इसवी सन 1628 ते इसवी सन 1700 हा असा आहे. आणि त्या संत तुकारामांच्या शिष्या होत्या. त्या शाक्तपंथी होत्या आणि संत तुकारामांच्या चांगला अभ्यासक होत्या. संत तुकारामांच्या अभंगांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यांचा एक अभंग आहे, तो अभंग अत्यंत कोरीव आणि रेखीव आहे, जो जवळपास 450-500 वर्षाची जी महाराष्ट्रातील जी संत परंपरा आहे, त्या संत परंपरेचा एकूण आढावा, संत परंपरेचा एकूण आकार आपल्यासमोर, इमारत आणि मंदिर आपल्यासमोर ठेवणारा अशा प्रकारचा अभंग आहे. मला असं वाटतं तुकारामाचा आणि इतर संतांचा अभ्यास करताना तो अभंग आपल्याला पाहणं फार महत्त्वाचं आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारले देवालय, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालाशे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओझा. अशा प्रकारचा हा संत परंपरेतील सर्व संतांचं योगदान, त्यांचं महत्त्व, त्यांनी एकूणच मराठी भाषा, वाङ्मय आणि संत साहित्याच्या परंपरेला, विठ्ठलाच्या भक्तीला दिलेला आकार आणि उकार, हे सर्व या अभंगातून आपल्याला अत्यंत रेखीवपणे आणि अत्यंत मोजक्या शब्दामध्ये हे आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये ज्ञानदेवाचं योगदान काय आहे, नामदेवांचं योगदान काय आहे, जनार्दनाने खांब कसा दिला, खंडित झालेली अखंड जी परंपरा होती 200-250 वर्षी परंपरा, ती संत एकनाथांनी कशी आपल्या अभंगाच्या आणि आपल्या साहित्य संस्कृतीच्या वर्षात तोलून धरली, तुकाराम हे या सर्व परंपरेचे कळस कसे झाले, हे सर्व आपल्याला या अभंगामध्ये पाहायला मिळतं. एकूण तुकारामांच्या साहित्याचा, तुकारामांच्या अभंगाचा विचार जर केला तर 13व्या शतकाच्या अखेरीपासून, म्हणजे ज्ञानदेव, नामदेव यांच्या काळापासून 18व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, म्हणजे संत कवयित्री बहिणाबाईंच्या मृत्यूपर्यंत जो 400-425 वर्षाचा कालखंड होता, तो कालखंड एकंदर असं म्हणता येईल की मराठी वाङ्मयाची वाङ्मयीन इमारत पूर्ण होण्याचा, किंवा मराठी वाङ्मयाची अशा प्रकारची बैठक आणि कळस, त्या बैठकीचं रूपांतर कळसामध्ये होण्याचा तो कालखंड होता. 400 वर्ष असं आपल्याला दिसून येतं. थोडासा कालखंडाचा विचार केला तर या सर्व संतांच्या कालखंडाचा, त्यांच्या जन्माचा आणि त्यांच्या एकूणच कर्तृत्वाचा विचार करणं आपल्याला तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे. संत नामदेवाचा कालखंड इसवी सन 1270 ते इसवी सन 1350. संत ज्ञानदेवाचा कालखंड इसवी सन 1275 ते इसवी सन 1296. संत एकनाथांचा कालखंड 1548 ते इसवी सन 1599. संत तुकारामाचा कालखंड इसवी सन 1608 ते इसवी सन 1650. छत्रपती शिवाजी महाराज हे जवळपास त्यांना समकालीन होते. शिवाजींचा कालखंड आपल्याला माहीत आहे, इसवी सन 1630 ते इसवी सन 1680. त्यानंतर जे रामदास आहे, रामदासांचा कालखंड जो होता तो इसवी सन 1608 ते इसवी सन 1681. या कालखंडाचा विचार केला तर 2-3 मुद्दे महत्त्वाचे आपल्या लक्षात येतात, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे नामदेव हे ज्ञानेश्वरांपेक्षा वरिष्ठ होते आणि असं म्हणतात की नामदेवांनीच ज्ञानेश्वरांना संपूर्ण तीर्थाटनाने संपूर्ण भारतामध्ये फिरवलं. म्हणून ज्ञानदेव रचिला पाया हा जो प्रकार आहे तो नामदेव रचिला पाया अशा प्रकारचा आहे. आणि तुकारामांवर सुद्धा थेट प्रभाव त्यांच्या भाषेचा, लयीचा, छंदाचा, शब्दकळेचा, अनुभवाचा प्रभाव हा नामदेवांचा अधिक आहे.
आणि म्हणून नामदेव हे दीर्घायुष्य होते. आपल्या परंपरेमध्ये फार महत्त्वाचे त्यांनी भीष्माचार्यासारखं त्यांचं काम होतं. संत तुकारामांचा विचार जर केला तर इसवी सन 1608 ते इसवी सन 1650 फक्त 42 वर्षाचं आयुष्य यांना मिळालं. शिवाजी महाराजांसारखे ते अल्पायुष्य होते. शिवाजी महाराजांपेक्षा फार लहान होते. हा कालखंड आपण विचार केला तर या कालखंडाचं महत्त्व आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये यादवांची राजवट जी होती ती 11व्या शतकाच्या सुरुवातीपासून तर 14व्या शतकाच्या अखेरपर्यंत अशी यादवराजाची ती राजवट होती. तुकारामांच्या अभंगाचा, त्यांच्या साहित्याचा विचार जर केला तर त्यांचे प्रमुख संशोधक कोण होते? तुकारामांचं साहित्य प्रकाशात आणि त्या साहित्यावर प्रामुख्याने कुणी अशा प्रकारचं विश्लेषण केलं आणि संत साहित्यामध्ये तुकारामांचं स्थान वेगळं आहे आणि जागतिक एकूणच साहित्यामध्ये जगामध्ये तुकारामांचं स्थान कसं वेगळं आहे हे कुणी उघडकीस आणलं, कुणी त्याचा शोध लावला यांचा विचार आपण केला तर 10-12 आपल्याला काही भारतीय काही पाश्चिमात्य अभ्यासक यामध्ये दिसतात. ते सुद्धा पाहणं आवश्यक आपल्याला वाटतं. वासी बेंद्रे यांनी सर्वप्रथम तुकारामावर लिहिलं. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यांनी हे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी तुकारामावर वेगळ्या अँगलने अस्तित्ववादी विचाराच्या, आधुनिक विचाराच्या अँगलने त्यांनी तुकारामावर लिहिलं. त्यानंतर आधुनिक कादंबरीकार भालचंद्र नेवाडेंनी लिहिलं, सदानंद मोरेंनी लिहिलं, किशोर सानपांनी लिहिलं, महसू पाटलांनी वेगळ्या पद्धतीने लिहिले. साळुंखेनी सुद्धा तुकारामांचा खूप चांगल्या पद्धतीनं आणि वेगळ्या अँगलने विचार मांडला. नंतर दलित साहित्याचा विचार केला तर नामदेव ढसाळसुद्धा हे तुकारामाचा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या संदर्भात तुकारामाचा विचार करायचे. आणि नामदेव ढसाळांच्या भाषेवरसुद्धा तुकारामांच्या भाषेचा फार मोठा प्रभाव होता. डॉक्टर आंबेडकरांच्या भाषेवरसुद्धा, महात्मा फुलेंच्या भाषेवरसुद्धा तुकारामांचा कसा प्रभाव होता हे सदानंद मोरे, किशोर सानप यांनीच दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुकारामाचा प्रभाव हा प्राचीन कालखंडापासून अर्वाचीन कवीच्या कवितेवर कसा होता हे पाहणं फार रंजक आणि फार महत्त्वाचं आहे. आधुनिक साहित्यिक असतील, दलित साहित्यिक असतील, प्राचीन अभ्यासक असतील, ॲना फेल्ड हाऊस असतील, गुंथा संथामायझर असतील, आदित्य जसवाल असतील, हे जे पाश्चिमात्य आणि भारतीय अभ्यासक आहे यांनी सुद्धा तुकारामाच्या साहित्याचा फार वेगळा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. थोडासा तुकारामांचा शिष्य परिवाराचा विचारसुद्धा आपण या ठिकाणी करू. बहिणाबाई शूरकर हे शाक्तपंथी ही जी ब्राह्मण कवयित्री होती, तुकारामाची अभ्यासक होती, बौद्ध साहित्याची अभ्यासक होती. तुकारामांनी त्यांना अनेक बौद्ध ग्रंथांचा अनुवाद करायला सांगितलेलं होतं. संताजी जगनाडे हे सुद्धा होते, कान्होबा हे सुद्धा होते, भागुबाई ह्या सुद्धा होत्या, रामेश्वर भट्ट वाघोलीकर ह्या सुद्धा होत्या, कचेश्वर ब्रह्म हे सुद्धा होते, निळोबारा हे सुद्धा होते. ह्या सर्व शिष्यपरिवार तुकारामाचा होता. आणि ह्या पारंपरिक अशा प्रकारचा शिष्यपरिवार नव्हता, तर वैचारिकदृष्ट्या, जीवनविषयक भूमिकेच्या दृष्ट्या, सामाजिक अशा प्रकारच्या समतावादी भूमिकेच्या नुसार त्यांचा शिष्यपरिवार होता. तो काही आंधळा परिवार नव्हता किंवा आध्यात्मिक फक्त त्याला एक पार्श्वभूमी नव्हती. तुकारामांच्या जीवनवृत्ताचा मुख्य आधार जर आपण लक्षात घेतला तर 2-3 ग्रंथ, 2-3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिसतात. तो म्हणजे तुकारामांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1774ला महिपती हा जो एक चरित्रकार होता त्यांनी भक्तिलीला ग्रंथामध्ये तुकारामांची जी समकालीन कवयित्री होती बहिणाबाई हिचे अभंग असतील, तुकारामांना हिनं गुरु मानलेलं होतं, तुकारामाला हिनं गुरु मानलेलं होतं. महिपतीचा भक्तिलीला ह्या ग्रंथामध्ये अनेक संतांचे चरित्र आहे, त्यामुळे तुकारामांचे चरित्र फार महत्त्वाचं आणि तो फार महत्त्वाचा आधार आहे. बहिणाबाईंचे अभंगसुद्धा त्यामुळे तुकारामाच्या एकूण जीवनचरित्राचा, जीवनप्रवाहाचा बराचसा भाग दिसून येतो. या व्हिडिओमध्ये आपण तुकारामाविषयी इतकी तांत्रिक माहिती बघू. पुढच्या 2 व्हिडिओमध्ये आणखीन आपण तुकारामांच्या जीवनाविषयी, साहित्याविषयी, परंपरेविषयी, त्यांच्या प्रभावाविषयी सविस्तरपणे माहिती बघू. धन्यवाद.